तर शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झालेला आहे। अविनाश धोडी असं त्याचं नाव असून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला। वेवजी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलाय। संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अशोक धोडी यांचे बंधू अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं। घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता, पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झालाय। घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा आता शोध सुरू आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पाटील। संतोष, आता आरोपी फरार झाल्याचं समजतंय, अधिकची काय माहिती आहे? नक्कीच अशोक धोडी हे 19 तारखेला आपल्या ब्रिझा कार मधून मुंबईसाठी निघाले होते। त्याच्यानंतर ते 20 तारखेला पुन्हा मुंबईतून परत आले, डहाणू स्टेशनला उतरले आणि त्यांची ब्रिझा कार त्यांनी घेतली। त्यांनी घरी फोन केला का मी घरी येतो, जेवण तयार आहे का, आणि त्यानंतर तिथून ते निघाले। मात्र त्याच्यानंतर काही वेळाने त्यांचा फोन बंद झाला आणि ते घरी परतलेत नाहीत। त्याच्यानंतर ज्या कुटुंबियांच्या हालचाली आहे त्या सुरू झाल्या आणि त्यानंतर हे नेमके गेले कुठे, फोन का लागत नाही, असं सर्व गोष्टी समोर आल्या। त्याच्यानंतर ते तातडीने त्यांनी घोलवड पोलीस ठाणे गाठलं आणि तिथे तक्रार नोंदवली की हे मुंबईला गेले होते, त्याच्यानंतर घरी परतले नाहीत। आणि हे सर्व घडल्यानंतर पोलीस तपास सुरू होता, मात्र थांग पत्ता लागत नव्हता। ह्याच्यानंतर पुन्हा त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठलं आणि त्यांनी सांगितलं की काहीतरी आम्हाला संशय येतोय आणि अशोक धोडी यांचं अपहरण झालं असावं असं आम्हाला वाटतंय, त्यामुळे तशा पद्धतीचं तुम्ही नोंद करा। आणि त्याच पद्धतीने पोलिसांनी त्यांनी दिलेली जी नावं होती त्या संशयितांच्या विरोधात तसा पुन्हा FIR नोंदवला आणि जवळपास 5 जणांना ताब्यात घेतलं। ह्याच्यामध्ये अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी ह्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं। ही चौकशी सगळी सुरू होती, त्यांचा जाब सुरू होता, मात्र अंधाराचा फायदा घेऊन अविनाश धोडी हा तिथून पसार झाला आणि त्यानंतर पुन्हा पोलिसांनी जे आहेत ते त्यांची चक्र जोमाने फिरवली आणि पुन्हा तपास सुरू केला। ह्याच्यामध्ये 4 जण अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत, जी कसून चौकशी आहे ती सुरू आहे। काही धागेदोरेही लागण्याची शक्यता आहे, ती पोलिसांनी वर्तवलेली आहे। आणि जे कुटुंबीय आहेत त्यांची अशोक धोडी यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे मोठ्या चिंतेमध्ये आहेत। त्यांना आता संशय आलेला आहे का कुठेतरी अशोक धोडी एवढे दिवस का पत्ता लागत नाही, त्यांची गाडी कुठे आहे, ते कुठे आहेत, त्यामुळे त्यांचा काहीतरी घातपात झाला असावा असा संशय ते सध्या व्यक्त करत आहेत। आणि पोलिसांना सुद्धा काही धागेदोरे मिळाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळत आहे। एकूणच पाहायला गेलं तर यासाठी 6 पथकं जी आहेत पोलिसांची ती तयार करण्यात आलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या दिशेने तपासासाठी रवाना करण्यात आलेली आहेत आणि लवकरच ह्याचा छडा लावला जाईल असं सुद्धा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे एवढे दिवस झालेले आहे, जवळपास आजचा 10वा दिवस आहे आणि अशोक धोडी हे यांचा अजून थांग पत्ता लागलेला नाही, त्यामुळे पोलीस आहेत ते कसून चौकशी करत आहेत आणि लवकरच धागेदोरे मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।